आई 35 आहे का काय? सांगतो आता. हो एवढा काही फक्त बघतो. आई येते चालत, कारण की तिकडे पोलीस होता म्हणून मग आम्ही थोडा इथं थांबलो. आईची वाट बघतो आता. 3 माणसांना अलाउड नाही ना बाबा. आपला महाराष्ट्र देश खूप भारी आहे, कारण की आपल्या महाराष्ट्र देशाला डोंगरदऱ्यांचं सौभाग्य लाभलेलं आहे. आणि समोर बघा किती मोठे मोठे असे डोंगर होते. तेच नजारा आम्ही बघत चाललेलो महालक्ष्मीला. 1 hour later. पोचलो आता महालक्ष्मी. गाडी लावली आम्ही पार्किंगमध्ये, कारण की खूप गर्दी आहे. पुढे तर लावू नाही शकत म्हणून आता मी इकडनं चालत चालत चालले. ₹50 कपडे. बापरे, कॉप बीप सगळं येते. हे डोरमॅट. पहिले दर्शन बघायचं का? दर्शन आता आम्ही दर्शन घ्यायला चाललोय, कारण की बघू दर्शनाला जर रांग जास्त असेल तर मग आम्ही दर्शन नाही घेऊ शकत. मग बाहेरून असं मी मुखदर्शन घेऊ. काय बोलता? आरसा हां वगैरे. गर्दी आहे त्याच्यामध्ये. चल ग आई पटकन ये. गर्दी असेल तर मग आपलं दर्शन पण नाही घेता येणार. दर्शन घ्यायला चप्पल ठेवायचं मी प्लॅन करतो. कुठे ठेवायची चप्पल, कारण की चप्पल आतमध्ये अलाउड नाही. कुठेच अलाउड नसतं. आम्ही आता चप्पल कुठे ठेवली ते मी घे. आई एक ये घे. वटी घे. वटी घालवली मी. वटी घेतली आता. आणि टकून गेले, मला टकून गेले. एवढी गर्दी नाही ना, तर दर टायमाला जाम गर्दी असते. पटापट दर्शन होते वाटते. म्हणून आम्ही पटापट ये लवकर दर्शन घेऊ. नशिबात आहे, कारण की आता दर्शन हो इथं चालते, आतमध्ये नाही. असं दर्शन झालं. आता मी दर्शन घेऊन निघालो. दर्शनात एक हे करतो. आईचं दर्शन झालं आणि मन एकदम प्रसन्न झाला, कारण की कसं आईचं दर्शन घेऊनच मनाला एक वेगळी शांतता मिळते. आणि मनातला आतमध्ये काही पण विचार असो तो तिथे जाऊन एकदम शांत होऊन जातो. आता आम्हाला दर्शन खूप भारी वाटलं. बघा हा होम झाला जातो. झालं दर्शन. लोकांची गर्दी बघा. मंदिराच्या परिसरामध्येच एखाद्या चित्रकाराने मंदिराचं असं मस्त चित्र रेखाटलेलं. किती भारी वाटते ते बघायला. दर्शन घेऊन आम्ही चाललो आणि मस्त आमचं दर्शन झालं, कारण की गर्दी नाही काय नाही. गर्दी नसली तर चांगलं दर्शन होते. आमचं दर्शन खूप भारी झालं. तर आम्ही निघतो, कारण की आम्हाला थोडीशी खरेदी वगैरे आहे. कारण की दर्शन आम्ही ठरलं नव्हतं काय दर्शन आम्ही होईल आमचं, कारण की गर्दी असेल असंच वाटलेलं. पण आता गर्दी नाही म्हणून मग आमचं दर्शन लवकर झालं. तर आम्ही थोडी खरेदी वगैरे करतो जाऊन. आमची यात्रा सुरू. काय घ्यायचं काय नाही समजत नाही, कारण की पेढे काय घेता का बाबा? पेढे पण नाही काही, पण चांगले असतील का? इकडे चाललं आतमध्ये मच्छी बघायला. महालक्ष्मीच्या यात्रेमध्ये तुम्हाला ओली मच्छीपेक्षा सुकी मच्छी जास्त बघायला भेटेल. कवडी महाग असते. चला मी दाखवते तुम्हाला. हे बघा किती मोठे तवे, चॉपर, विले वगैरे आहेत. अरे बापरे, हे ओला मच्छी आहे. गोरू काय कोणता मच्छी आहे? गोरू नको नको मच्छी. हे पण तेच मच्छी आहे काहीतरी रावस. सुकलेला मच्छी. हा
अरे बापरे. आई तुला काय पाहिजे? इकडे तर अंधार आहे. हा? ही कोणती मच्छी आहे? जाम मोठी आहे, सुकवलं एकदम. हा ना, पापलेट पण सुकवले ना बघ. जरा पोरी नेलं आपल्या खायला तिथं डब्यात आहे का खाना इकडे जास्त काय घ्यायचं आपल्याला? कोणती मच्छी? बापरे, कवडी इथं फक्त जास्त करून सुकवलेच मच्छी असते ना. अरे माझी माणसं इथे राहिली. अरे बापरे, जाम महाग. 1200. बाराशे ना, जास्तच महाग आहे. सांगली पण तू माझ्या परवडते तुला पण तू घ्यायच्या. सुकलेला मच्छी 1200 रुपये. बापरे. ती बोलवते बघ पप्पा, ती बोलवते बघ तुम्हाला. आई ती पप्पांना बोलवते. हात धरून येतील. आपण खायला बसलेलो, आठवते मला. जाम महाग ना, सुकलेली ओल्यापेक्षा सुकलेली महाग ना. त्याला मीठ बीट. हा, गोरीकडं. आम्ही निघालो आता मच्छी मार्केट मधून बाहेर, आणि बाहेर अजून काय भेटते का बघतो. माझा शनिवार आहे, तुम्ही घेत असतील तर तुम्ही घ्या. हे चिकन खायला येतात लोक लांबून यायची. गुचिंग नको. बकरा आहे. हा, बकऱ्याचं आहे. एक खिम्मा पण आहे. काय खायचं? वडापाव खाऊ आपण. भूक लागली. तुला भूक लागली का? जेवणच ना, जेवण आली ना. भूक लागली. मला पण भूक लागली आता. वडापाव 3 वडापाव, 1 प्लेट बटाटा भजी, कांदा भजी मिक्स घेऊ. हा, मिक्स घेऊ आपण. मिक्स घेऊ मग. काय ग? होय, काय बोलतेस? झाले असतील तर दे, नाही तर नको. असा आमची वडापाव पण आहे ना. यो आणतो वाटते. थांब. हा, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. आपला आमचा आणि आमच्या आलं ना वडापावला. आमचा वडापावला. आई वडापावला मला जास्त घ्यायला लागलं. हां, मग तुला नाही मला. तू घे. खुश झाली पक्की. तिथून घे ना थोडं. आता तर मी पिला पण. माझा तुला तिला देऊ का? काय थांब ना, हाकलेल ना. चाय पक्का गरम आहे का? कामगार चालते नाही एवढा ना गाई. माणसं बघ ना केवढी आहे. तरी आता यात्रा आहे म्हणून
ही घरचीच असते जास्त करून. मग आता चाय बी. आता आम्ही चाललो पुढे काय खायचंय बघतो. आई बघ घेते का नको ना. चालन होती ना ती पोरी चांदीपचे. हा का काका पिरगोंडा यो कन्नड फाट्याच्या पुढचा. कन्नड फाट्याच्या पुढचा ना पिरकोंडा. कन्नड फाट्याच्या पुढचा. महालक्ष्मीची जत्रा जाम मोठी असते आणि मिनिमम 15 दिवस तरी असतेच. आणि ह्याच्यामध्ये खूप मोठे मोठे पाळणे येतात, वेगवेगळ्या होड्या, त्याच्यानंतर मोदका कुवा. आणि हे काहीतरी नवीनच वाटते मला आता आले. मी पहिल्यांदाच ह्याला बघितलं आहे. आम्ही लवकर आलो म्हणून जास्त पण अजून पाळण्यान बसले नाही ना, तर मी पण पाळण्यान बसलो असतो. हे बघा केवढा मोठा पाळणा आहे यो. आकाश पाळणा बोलतो त्याला आम्ही. आणि ह्याला तर मस्त लाईट्स वगैरे लावले. आत्ता जस्ट म्हणजे माणसं यायला लागले, नाही तर आम्ही लवकर आले म्हणून हे जास्त दिसत नाही याच्यात. आम्ही निघालो होतो परतीच्या प्रवासाला, कारण की आम्हाला लेट पण खूप